बांधकाम कामगार संघटना हक्क संघर्ष समितीच्या वतीने कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आलेत। जिल्ह्यात बांधकाम कामगारांचे लाखापेक्षा अधिक अर्ज पेंडिंग आहेत। कागदपत्रे तपासणीसाठी कार्यालयाची यंत्रणा कुचकामी पडत असल्याने गेल्या वर्षभरापासून अर्ज प्रलंबित आहेत। त्यामुळे कोणत्याही योजनेचा लाभ कामगारांना मिळत नाही। मृत्यूनंतर अंत्यविधीचेही 10,000 मिळेनासे झालेत। सांगलीत कार्यालयाकडे पूर्ण क्षमतेने कर्मचारी नियुक्त करून सर्व नोंदणी अर्ज निकाली काढावेत, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा विजय बचाटे यांनी दिलाय। तसेच नोंदणीसाठी एजंटगिरी वाढली असून ती रोखणे प्रशासनाची जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलंय। यावेळी विनायक हेगडे, अजित खंदारे, देविदास राठोड, इब्राहिम पेंढारी, हनुमंत कोळी, अफजल मुजावर, मनोहर मोहिते, राजाराम पडळकर आदी उपस्थित होते। आज बांधकाम कामगार हक्क संघर्ष समिती सांगली जिल्ह्याच्या वतीनं बांधकाम कामगार ऑफिस, कामगार आयुक्त कार्यालय या ठिकाणी निदर्शन व धरणे आंदोलन करण्यात आलं। आमच्या मागण्या अशा आहेत की गेले वर्षभर झालं शिष्यवृत्तीचे अर्ज असतील, इतर अर्ज असतील, सर्व पेंडिंग आहेत। आज बघता कामगार आयुक्त रजेवर आहेत, इतर 2 अधिकारीसुद्धा रजेवर आहेत। यामुळं कामगारांना नाहक त्रास होत आहे। कामगारांच्या नोंदणी झाल्या त्यांना भांडे पेटी व रक्त काढून घेण्यासाठी, रक्त तपासणीसाठी डॉक्टर म्हणून घराकडं डॉक्टर लोक येतात। इतर लाभासाठी कामगार मंडळ असू दे किंवा राज्याचं कामगार मंडळ असू दे, कोणतीच योजना किंवा कोणतीच उपाययोजना राबवली जात नाही। वर्ष 1.5 वर्ष झाले शिष्यवृत्ती असतील, मैताचे अर्ज असतील, डिलिव्हरीचे अर्ज तर बंद आहेत, गंभीर आजाराचं सुद्धा आता बंद आहे। त्यामुळं कामगार मंडळावर आज आम्ही निदर्शन केलेलं आहोत। लवकरात लवकर या योजना चालू कराव्यात आणि जो पेंडिंग अर्ज आहेत या महिन्याभरात सर्व निकाली काढावा असे आमची मागणी आहे। आज सांगलीमध्ये बांधकाम कामगार हक्क संघर्ष समितीच्या वतीनं की जिल्ह्यातील सर्व कामगार संघटनेच्या वतीनं सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या समोर जोरदार धरणे व निदर्शने आयोजित केली होती। आयोजित करण्याची पार्श्वभूमी आणि प्रथमतः मागण्या महत्त्वाच्या म्हणजे की जिल्ह्यामध्ये लाखापेक्षा जास्त अर्ज या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये पेंडिंग असून ते तपासले जात नाहीत। तपासणीसाठी ज्यांची जी ऑफिसची यंत्रणा पाहिजे ती यंत्रणा खूप कमी पडत आहे। त्यामुळे पूर्ण अर्ज गेली वर्षभरापासून जास्त प्रमाणात पेंडिंग आहे। त्यामुळं कामगाराला कोणत्याही प्रकारचा लाभ मिळत नाही। जर लाभच फक्त कामगाराला मिळायचा झाला तर कामगाराच्या जातीनिशी फक्त रक्त तपासणी हाच लाभ प्राधान्यानं कामगाराच्या दारात जाऊन दिला जातो। अदर कोणताही लाभ कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून बघितला तर मिळत नाही। आजची वाईट परिस्थिती अशी आहे की कामगार जर मयत झाला, जर त्याचा मृत्यूचा जरी अर्ज दाखल केला तर तो सुद्धा कामगाराच्या मृत्यूच्या अर्जाची सुद्धा अंत्यविधीची सुद्धा 10,000 रुपये मिळेना झालेले आहे। ही वाईट परिस्थिती सांगली जिल्ह्यातील झालेली आहे। यामुळं या जोरदार आंदोलन करण्याची भूमिका आणि महत्त्वाची मागणी आमची आहे की सांगलीमध्ये पूर्णपणे स्टाफ नेमला पाहिजे। प्रत्येकांच्या पद्धतीनं ऑनलाईनचे अर्ज हे तपासून प्राधान्यानं कामगारांना दिले पाहिजेत आणि अर्ज जे लाखोच्या पटीत पेंडिंग आहे ती पूर्ण पेंडिंग प्रक्रिया झिरो पेंडिंगशीवर आणली पाहिजे। जर झिरो पेंडिंगची यांची झाली नाही तर अन्यथा भविष्य काळात आंदोलन यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे करण्यात येईल असा इशारा आम्ही कृती समितीच्या वतीनं आज देतो।